मालाडमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काही वेळापूर्वी आमने सामने आले होते। आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरनं, श्रेयवादाच्या मुद्द्यावरनं हा सगळा वाद झाल्याचं समजतंय। नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी मोठा गोंधळ झाल्याचं दिसलंय। मालाडच्या मालवणी परिसरामधलं वातावरण यामुळे काहीसं तापलेलं होतं आणि या लोकार्पणाच्या श्रेयवादावरनं दोन्ही गटांमध्ये मोठा राडा देखील झाला। मालाडच्या मालवणीमध्ये त्यामुळे काहीसं तणावपूर्ण वातावरण काही वेळापूर्वी झालेलं होतं। आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाच्या मुद्द्यावरनं श्रेयवाद रंगल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि याच मुद्द्यावरनं भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। मोठा गोंधळ त्या ठिकाणी झाला, राडा झाल्याचं देखील समजतंय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर या केंद्राच्या लोकार्पणाचा कार्यक्रम हा पार पडतोय। संतोष देवकर आपला प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। संतोषकडनं या सगळ्या राड्यासंदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। संतोष, श्रेयवादाचा हा सगळा मुद्दा होता आणि भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते, बाचाबाची झाली होती, वातावरण इथलं तणावपूर्ण काही काळ बनलेलं होतं। मात्र आता असलम शेख यांनी आपले मुद्दे मांडलेत। आता मंगल प्रभात लोढा हे सुद्धा त्या मुद्द्यांना उत्तर देत आहेत। कुठेतरी हा वाद सध्या थांबल्याचं दिसतंय। काय नेमकी सध्याची अपडेट आहे संतोष? खरं पाहायला गेलं तर केएम नागरी प्रशिक्षण आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाला घेऊन जे पूर्ण वाद निर्माण झालेला आहे। खरं तर श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे, असलम शेख यांचं म्हणणं आहे। अजूनही कार्यकर्ते रुग्णालयाच्या खाली जे आहे ते थांबलेले आहेत। भाजपचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते रुग्णालयाच्या खाली थांबलेले असून आपण पाहू शकता की गर्दी कार्यकर्त्यांची तेवढीच जमलेली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र मंगल प्रभात लोढा असतील किंवा असलम शेख असतील ते एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळाले। दोघांनी आपले मत त्या मंचावरून मांडलेले आहे। असलम शेख कडनं सुद्धा बोलण्यात आलेलं आहे की चांगल्या कामासाठी आम्ही पुढे तर येऊ, पण मात्र श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप करू नये असं त्यांचं म्हणणं होतं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा या ठिकाणी पाहायला मिळाला। राडा आता कुठे ना कुठे थांबलेला आहे। कार्यकर्ते शांत आहेत, दोन्ही नेते वरती आहेत, मात्र कार्यकर्ते अजूनही तिथे हल्लेले नाहीत। रस्त्यातच ते कार्यकर्ते तिथेच आहेत। राडा अजून शांत झाला सध्या पाहायला गेलं तर अजून। बिलकुल संतोष, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं जाणून घेतच राहणार आहोत। मात्र या लोकार्पणाच्या मुद्द्यावरनं जो श्रेयवाद रंगलेला आहे, राजकारण जे रंगलेलं आहे, त्याचे येत्या काळातही काही पडसाद उमटतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। संतोष, तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।